आणि बंधुत्वाचा मार्ग देणारे महात्मा गौतम बुद्ध यांच्या शिकवणीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माची शिकवण दिली आहे। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलंच नाही असं म्हणणारे लांडगे, त्या लांडग्यांना खऱ्या अर्थानं आपण नीटपणानं ओळखायला हवं। छावणी चित्त्यांची दिशे जिथे आहे तिथे तिथे लांडग्यांची मौत उभी आहे। अरे बेसुमार कत्तल केली कोकरांची, आता गाठा अखेरी या तुफानाशी आहे, आता गाठा अखेरी या भीमाशी आहे। अरे मूर्खांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नाही म्हणणाऱ्या त्या मिश्राला जोड्यानं मारलं पाहिजे, जोड्यानंच मारलं पाहिजे असेही नाही तर या देशामध्ये तुला वकिली करायची जी परमिशन दिली त्याला जे काही नियम लावले ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेले आहेत। हे तुला माहित नाही का? हा वकील आहे किंवा नाही, का गाढव आहे हेही खऱ्या अर्थानं समजत नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अशा पद्धतीची भाषा वापरणे हे खऱ्या अर्थानं या देशातील गटारीमध्ये वळवळ करणारे जातीवादी किडे आहेत असं मला वाटतं। या किड्यांना DDT पावडर मारून खऱ्या अर्थानं संपवलं पाहिजे। या देशामध्ये महिलांना, पुरुषांना एवढंच नाही तर भारतीय सर्व नागरिकांना समान हक्क भारतीय संविधानानं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले आहेत। हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि ह्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही किती मोठे आहोत आणि आमच्यापेक्षा ही सगळी मागासवर्गीय किंवा अनुसूचित जातीची इतर मंडळी किंवा ओबीसीची मंडळी आमच्याकडे काम करायला हवेत आणि आम्ही त्याचे राजे बनायला हवे अशा पद्धतीची भूमिका घेऊन पुढे जात आहेत। आणि अशा भूमिकेला लाथ मारणारी ही सामाजिक समतेची विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यामुळे यांच्या पोटात सारखं दुखत असतं। यांच्या पोटात दुखत असल्यामुळे आपण त्यांना ओवा खायला घातला पाहिजे। तो ओवा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा असला पाहिजे। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं जर ही मंडळी गेली नाही तर यांना सुद्धा खूप मोठा धोका होण्याची शक्यता आहे। हे मिश्रा, अनिल मिश्रा, तुला हे लक्षात आलं पाहिजे की तुला सुद्धा भविष्यात आज ना उद्या खूप मोठे भोग भोगावे लागतील जर या देशाची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली नाही म्हणून तू इतरांचे नाव घेत असतील पण तुला अक्कल नाही असे समजून आम्ही वागतो आहोत। तुला जर अक्कल असती तर तू हे बोलला नसता, पण तुला अक्कलच नाही आणि अक्लीचा जो भाग आहे तो तुझ्या गुडघ्यात किंवा याच्यात आहे असं आम्ही समजतो। अनिल मिश्रा, हे लक्षात ठेव की जहां से हम गुजरे हैं वहां के कुछ काटे कम कर गए हैं, असे काटे आजही आहेत। आणि म्हणून सांगतो, माना कि हमने जमा को गुलशन बना न सके हैं हम, लेकिन जहां से गुजरे वहां के कुछ काटे कम कर गए हम। पण तुझ्यासारखे काटे अजून आम्हाला कमी करायचे आहेत आणि या काट्यांना दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीनं उभं राहिलं पाहिजे। आणि भारतीय दलित पॅंथरची पुन्हा आवश्यकता आहे। दलित पॅंथर सारख्या संघटना पुन्हा उभ्या केल्या पाहिजेत। या देशातील काही आंबेडकरी विचाराच्या माणसांनीच बुद्ध हवा की पॅंथर हवा अशा पद्धतीची भूमिका घेऊन दलित पॅंथरला संपवण्याचे डाव आखले होते आणि आज खऱ्या अर्थानं दलित पॅंथरची यांना आठवण येते आहे। आज जर दलित पॅंथर असती तर हा अनिल मिश्रा हा असा बोलला नसता आणि भारताच्या सर्वोच्च पदावर बसलेले गवई यांच्यावर सुद्धा कोणी चप्पल फेक केली नसती। हे लक्षात घेतले पाहिजे। आणि म्हणून इथून पुढं भारतीय दलित पॅंथरच्या चळवळी उभ्या करून त्यामध्ये सामील होणं गरजेचं आहे आणि या जातीवादी सैतानांना हाकलून दिलं पाहिजे, यांना पळून मारलं पाहिजे। ही भूमिका खऱ्या अर्थानं पॅंथरने घेतली पाहिजे। जय भीम, जय भारत।